निलेश आलाय, निलेश वरती जबाबदारी दिली आहे फणसवाडी संघाच्या संघनायकाने. आता मैदानाच्या आतमध्ये काय घडेल काय बिघडेल आता पाहू शकता तुम्ही, कारण सामना भरपूर चांगला. 36चा पाटलाईन करायचा होता, 3 षटक संपले गेले. 3 षटकाचा टोटल पाहता पण सूरज 11 दामोले संघाने 30 धावा जमा केल्यात. 6 मध्ये अजूनही 6ची गरज आहे. पुन्हा एकदा सज्ज झाला. हो यावेळेस काय करतंय मैदानाच्या आतमध्ये डायरेक्ट हिट, पंचांचा बोट आकाशाकडे. आणि पुन्हा एकदा पाहता आपण लैला के शादी में लपड़ा हो गया और मजनू इतना नाचा के साला लंगड़ा हो गया, लंगड़ा हो गया, लंगड़ा हो गया. टक्कर मैदान के अंदर, क्योंकि मैदान के अंदर आग लग चुकी है, क्योंकि नया फलंदाज मैदान के अंदर एंटर हो चुका है. भास्कर, भास्कर आता थोडासा बस कर. काय सांगायचं आहे गड्या. देखताय जिलेबी मांगताय भजिया. चकोबार चकोबार चकोबार, 5 रुपए में एक और 10 रुपए में 3. जिसको खाना है वो आ जाओ, नहीं खाना है तो भाग जाओ. काटे की टक्कर, मैदान में आग लग चुकी है भाई. 5 चेंडू मध्ये आता बनवायचे 6 धावा. पुन्हा एकदा सज्ज झालाय भास्कर. हो वाटा गोलंदाजी, वाह. हा सामना आता रंगस्थितीमध्ये सध्याच्या घडीला निर्माण होतोय मैदानाच्या आतमध्ये, कारण गोलंदाज पाहतो गोलंदाजी मार्क वरती. निलेशने बॅक टू बॅक हे 2 चेंडू डॉट फेकल्यात आणि हे 2 चेंडू आता सध्याच्या घडीला दबाव निर्माण करतात टीम सूरज 11 दामोल्यावरती. भरपूर चांगला सामना, कारण दोन्ही संघ पाहता आपण एका ताकदीचे बेस्ट वर्सेस बेस्ट हा सामना पाहतो आपण सध्याच्या घडीला. हो पुन्हा एकदा हा तिसरा चेंडू डॉट, आणि हा आता मात्र पकड मजबूत केली आहे टीम फणसवाडी या संघाने. समीकरण होता कुठे, समीकरण येऊन ठेपलाय कुठे. 6 मध्ये बनवायच्या होत्या 6, आता 3 मध्ये बनवायच्या 6 धावा टीम सूरज 11 दामोले संघाला. आता दबाव पाहता आपण सध्याच्या घडीला फलंदाज भास्कर वरती, कारण भास्कर बॅक टू बॅक 2 चेंडू डॉट केलाय. गोलंदाज आता पाहतोय हक्का बक्का निलेश. काय सांगायचंय, नको जीव झाला. आयटम लय खुश या गाड्याची, बेकार. पुन्हा एकदा तयार गोलंदाज निलेश. हो यावेळेस काय करतोय मैदानाच्या आतमध्ये पाहतो आपण, आणि पाहता आपण आता सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये काय घडतंय. वाह वाह वाह. सामना आवडला असेल तर टाळ्या व्हायला हरकत नाहीये, कारण भरपूर चांगला सामना पाहतो आपण. आता गोलंदाज आपली दहशत मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना, कारण गोलंदाजाने मैदानाच्या आतमध्ये आग लावली आता सध्याच्या घडीला. 2 चेंडू शिल्लक आहेत, आता 2 मध्ये बनवायचे आहेत 6 धावा. चला फास्ट खेळायचं, फास्ट खेळायचं. डॉट चेंडू आला आता. चला फास्ट खेळायचंय टीम फणसवाडी संघ, कारण भरपूर सारा वेळ खर्च केला या सामन्यामध्ये. आता मैदानाच्या आतमध्ये पाहता आपण, हो हो भरपूर चांगला सामना पाहतो आपण. 36चा पाटलाईन करायचा होता टीम सूरजला, आणि त्यानंतर पाहता आपण आता मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज निलेशने आग लावली आहे. 2 चेंडू मध्ये बनवायच्या 6 धावा. हो भरपूर चांगला फटका खेचून मारला, क्षेत्ररक्षण आहे, थोडासा चकवा दिला. 1 धाव झाली आहे कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न होईल का, नाकारा दिलाय, कारण स्वतः पाहताय फलंदाज आकाशने जबाबदारी घेतली आहे. हा चेंडू मी मारू शकतो ही जबाबदारी घेतली, कारण आकाशच्या बॅटमध्ये एक आपण जरूर षटकार मारलाय. आता जबाबदारी पाहतो आपण आकाशने आकाशच्या खांद्यावरती घेतली आहे, कारण एक चेंडू मध्ये बनवायचे 5 धावा. सामना आवडला असेल तर दोन्ही संघासाठी टाळ्या व्हायला हरकत नाहीये. ज्याला ज्याला हृदयाचा आजार आहे त्याने मात्र हा सामना पाहू नये, कारण पाहता आपण 1 चेंडू 5 धाबीची गरज. स्ट्रायकेला फलंदाज आकाशला पाहता आपण, ज्या आकाशने 1 षटकार जरूर पाहिलाय. पुन्हा एकदा सज्ज झाला निलेश. 1 चेंडू 5 ची गरज.
हो सामना संपलाय आणि सामना जिंकलाय फणसवाडी वलभ या संघाने. अभिनंदन टीम फणसवाडी वलभ, कारण 36 धावा डिपेंड केल्या सध्याच्या घडीला. नो डाऊट सामना बी ठरलाय. ज्याने शेवटचा षटक फेकला 6 चेंडूमध्ये 6 धावा वाचवल्यात आणि निलेश ठरलाय या सामन्याचा सामनावीर.